नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. प्रार्थना प्रार्थना हा आपल्या किंवा सगळ्यांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, ज्यात आपण असं जे काहीतरी मोठं आहे, एक सुपर पॉवर आहे, त्याला आपण प्रार्थना करत असतो. काही एकदा जेव्हा संकट येतात तेव्हा जास्त वेळा प्रार्थना करतो. पण प्रार्थना अशी गोष्ट आहे जी आपल्याला पॉझिटिव्हिटी आणते, आपल्या मनामध्ये आपल्याला आशा देते आणि एक प्रकारचा दिलासा देते की नाही, तुझं जे म्हणणं आहे बाबा ते कुणाला तरी आपण सांगितलं आणि ती प्रार्थना होईल पुरे. किंवा बऱ्याचदा आपण आपल्या मनातलं व्यक्त करण्यासाठी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रार्थनेचा आधार घेतो. ग्रॅटिट्यूड दाखवायला निसर्गाबद्दल जे आपले ग्रॅटिट्यूड आहे ते असेल, एखाद्या देवाबद्दल असेल किंवा कशाही गोष्टीबद्दल आपण ग्रॅटिट्यूड दाखवायला प्रार्थना वापरतो. तर एक प्रार्थना लिहिली आहे मंगेश पाडगावकरांनी. त्यांच्या नवा दिवस या कविता संग्रहामध्ये आहे प्रार्थना. तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात नातो, तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात नातो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. झऱ्यातून निर्मळ वाहे तुझा निळा छंद, झऱ्यातून निर्मळ वाहे तुझा निळा छंद, फुलातून लहरत राहे तुझा हा सुगंध. तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो, तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. मुसाफिरा थकल्या देतो वृक्ष गाढ छाया, मुसाफिरा थकल्या देतो वृक्ष गाढ छाया, तशी तुझी आम्हावरती माऊलीची माया. जिथे जिथे जातो तेथे तुझा हात येतो, जिथे जिथे जातो तेथे तुझा हात येतो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. मंदिरात माणुसकीच्या तुझा नित्यवास, मंदिरात माणुसकीच्या तुझा नित्यवास, सत्य प्रेम करुणा आहे तिथे तुझा श्वास. विकासात आमच्या आम्ही तुझी भेट घेतो, विकासात आमच्या आम्ही तुझी भेट घेतो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. तुझी मुले आम्ही सगळी नसे जातपात, तुझी मुले आम्ही सगळी नसे जातपात, द्वेष भेद यांच्या भिंती नको या जगात. सुरातुनी वाहुणी आम्ही तुझे प्रेम नेतो, सुरातुनी वाहुणी आम्ही तुझे प्रेम नेतो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात नातो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. सगळ्या महान लेखकांनी असेल किंवा पूर्वीच्याही बऱ्याचशा संतांनी आपापल्या परीने एकतरी प्रार्थना लिहायचा प्रयत्न केलेलाच आहे. तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी, संत रामदासांनी, तसेच मंगेश पाडगावकरांनी हे प्रयत्न केलेला आहे. तर प्रार्थना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आजूबाजूला जे काही चाललंय किंवा आपल्या आयुष्यात जे चाललंय त्यानुसार प्रार्थना बदलत राहतात. तर ही वेगळ्या प्रकारची प्रार्थना केली आहे कुसुमाग्रजांनी त्यांच्या छंदोमयी या काव्यसंग्रहातली कविता आहे प्रार्थना. महापुरुष मरतात तेव्हा जागोजागचे संगमरवरी दगड जागे होतात, महापुरुष मरतात तेव्हा जागोजागचे संगमरवरी दगड जागे होतात आणि चौकातल्या शिल्पात त्यांचे आत्मे चिणून त्यांना मारतात, आणि चौकातल्या शिल्पात त्यांचे आत्मे चिणून त्यांना मारतात पुन्हा एकदा, बहुधा कायमचेच. म्हणून महापुरुषाला मरण असते दोनदा, म्हणून महापुरुषाला मरण असते दोनदा, एकदा वैऱ्यांकडून आणि नंतर भक्तांकडून. म्हणून महापुरुषाला मरण असते दोनदा, एकदा वैऱ्यांकडून आणि नंतर भक्तांकडून. हे संगमरवरी मरण तुला न लाभो, हे संगमरवरी मरण तुला न लाभो, ही माझी या शुभदिनी मनोमन प्रार्थना, ही माझी या शुभदिनी मनोमन प्रार्थना. वा, ही पण एक प्रार्थना आहेच. म्हणजे एक प्रकारची सदिच्छाही आहे आणि मृतात्म्याला एक वेगळ्या प्रकारची प्रार्थना आहे, श्रद्धांजली वाहिलेली वेगळी प्रार्थना ही. तर तुम्ही प्रार्थना जेव्हा करता तेव्हा काय मागता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थनाचा तुम्ही अनुभव घेतलेला असू शकतो. कारण जसे
रिलिजन बदलतं तसं प्रार्थना करण्याची पद्धत वेगळी असते किंवा आपण जे मागतो ते वेगळं असतं आणि जेव्हा प्रार्थना फळाला येते तेव्हा तो जो काही आपल्याला फिलिंग असते ती खूप काही वेगळी असते. तर ही जी काहीतरी सामर्थ्यशाली गोष्ट आहे प्रार्थना नावाची, तर त्याचं तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे ते आम्हाला वेस्तेरी फुलेच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद.